आज आपण अशा एका महत्त्वाच्या व्हिटॅमिनबद्दल बोलणार आहोत, की ज्याला सनशाईन व्हिटॅमिन असंही म्हटलं जातं, ज्याचं नाव आहे व्हिटॅमिन डी. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या मते भारतामध्ये 70 ते 80% लोकांमध्ये या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आढळते. भारतीय स्त्रियांमध्ये या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी खूप प्रमाणात आढळून आली आहे. या व्हिटॅमिन्सचे 2 फॉर्म असतात. व्हिटॅमिन D2 यालाच अर्गोकॅल्सिफेरॉल असंही म्हटलं जातं आणि हे प्लांट बेस्ड फूडमधून मिळतं आणि व्हिटॅमिन D3 यालाच कोलेकॅल्सिफेरॉल असं म्हटलं जातं. हे तुम्हाला सूर्यप्रकाश त्याचबरोबर ॲनिमल बेस्ड फूड यामधून मिळतं. आपण नेहमीच ऐकतो की व्हिटॅमिन डी हे हाडांसाठी काम करतं, पण फक्त हाडांसाठीच नाही तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या ब्रेन कंट्रोलसाठी या व्हिटॅमिनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळे शरीरावर नाही तर मनावरही या व्हिटॅमिनचं काम होतं. या व्हिटॅमिनचं डिफिशियन्सीचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे स्नायू व सांध्यांचं दुखणं. व्हिटॅमिन डी हे शरीरामध्ये आयर्न कॅल्शियम ट्रान्सफरन्सचं काम करतं. जेव्हा याची शरीरामध्ये कमतरता होते त्यावेळी स्नायूंमधलं याचं कार्य कमी होऊ लागतं व तुमचे स्नायू दुखायला सुरुवात होते. त्याचबरोबर याचं दुसरं लक्षण ते म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील टी सेल्स व मॅक्रोफेजेस यांना सक्रिय ठेवण्याचे काम करतात. हे सेल्स आपल्या शरीरातील जंतूंशी लढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. जेव्हा याची डिफिशियन्सी आढळते त्यावेळी व्हायरल इन्फेक्शन किंवा सर्दी खोकला तसेच स्किन इन्फेक्शन यासारखे आजार वारंवार व्हायला सुरुवात होते. यानंतरचं व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीचं लक्षण ते म्हणजे हेअर फॉल. आपल्याला वारंवार केस गळतात किंवा केसांची वाढ नीट होत नाही. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरातील हेअर फॉलिकल्स सायकलिंगचं काम करतात. जेव्हा याची डिफिशियन्सी होते तेव्हा केस गळायला सुरुवात होते किंवा केसांची वाढ खुंटते. यानंतरचं लक्षण ते म्हणजे मूड स्विंग्स किंवा डिप्रेशन. जेव्हा जास्त थंडी असेल किंवा सर्दी खोकल्यासारखे आजार असतील तेव्हा लोक जास्त प्रमाणात डिप्रेस जाणवतात. हिवाळ्यासारख्या ऋतूत जेव्हा सूर्यप्रकाश कमी प्रमाणात असतो तेव्हा या डिप्रेशनचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येतं. याला सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असंही म्हटलं जातं. युरोपसारख्या कंट्रीमध्ये जिथे थंडी जास्त प्रमाणात आहे तिथे या डिप्रेशनचं प्रमाण अधिक आहे. आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं जे केमिकल असतं जे आपल्या आनंदी ठेवण्याचं काम करतं. व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी झाल्यामुळे या सेरोटोनिनचं स्त्रवण कमी होऊ लागतं व लोक डिप्रेस होऊ लागतात. यानंतरचं पुढचं लक्षण ते म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय थकवा येणे. तुम्हाला वारंवार कोणत्याही कारणाशिवाय थकवा येत असेल तर हे व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीचं एक सायन असू शकतं. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरातील मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच ऊर्जा देणाऱ्या पेशींना मदत करतं. जेव्हा याची कमतरता होते त्यावेळी कारणाशिवाय तुम्हाला थकवा येऊ लागतो. यानंतरचं पुढचं लक्षण ते म्हणजे स्लो वुंड हीलिंग. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरातील वुंड हीलिंगला तसेच तुमच्या शरीरामधील नवीन पेशी तयार करण्यासाठी मदत करतं. जेव्हा याची डिफिशियन्सी असते त्यावेळी स्लो वुंड हीलिंग व्हायला सुरुवात होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा बघतो की कोणतेही ऑपरेट झाल्यावर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट किंवा आहारामध्ये व्हिटॅमिन डी वाढवणारे पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो. याचबरोबर व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीचा तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. तुमची झोप व्यवस्थित न लागणे किंवा झोप लागली तरी ती मध्येच मोडणे ही लक्षणंही या डिफिशियन्सीमुळे दिसतात. व्हिटॅमिन डी जरी सूर्यप्रकाशातून मिळत असेल तरी आजकाल वर्क फ्रॉम होम किंवा घराबाहेर न पडणारे असे अनेक लोक आहेत. त्याबरोबर कंटिन्यू एसीमध्ये काम करणारेही लोक आहेत. हे व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीच्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. यामुळेच तुम्ही दररोज 15 ते 20 मिनिटं सूर्यप्रकाश घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला दररोज सूर्यप्रकाश घेता आला नाही तर आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा सूर्यप्रकाश अवश्य घ्या, जेणेकरून व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी ही तुमच्या शरीरात भरून निघेल. याचबरोबर तुम्हाला जर ही लक्षणं खूप तीव्रतेने जाणवत असतील तर तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण अवश्य तपासा व त्यावर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन सप्लिमेंट किंवा आहारामध्ये कोणते बदल करायचे आहेत हे जाणून घ्या. व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी असेल तर त्यावर तुमच्या आहारामध्ये कोणते बदल करणं गरजेचं आहे हे बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.